नमस्कार मंडळी. गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजचा विषय आहे रिटायरमेंट नंतर प्रत्येकानं कमीत कमी 1 महिन्याची सोलो ट्रिप म्हणजे एकट्यानं केलेली ट्रिप केलीच पाहिजे. मंडळी, आपण सगळ्यांनी आयुष्याची 30-35 वर्ष नोकरीत व्यवसायात घालवलेली आहेत. रोजचं ठरलेलं टाइम टेबल, सकाळी उठणं, ऑफिस मीटिंग, जबाबदाऱ्या, घर खर्च, कर्ज फेडणं, हे सगळं नकळत आपल्याला एका अदृश्य अशा बंधनात घट्ट बांधून टाकतं. शरीरावर, मनावर, आत्म्यावर या सगळ्याचा मोठा ताण असतो. पण रिटायरमेंट होताच ते बंधन अचानक सुटतं आणि अनेकांना हे स्वातंत्र्य कसं जगायचं हेच कळत नाही. तुम्ही कधी स्वतःलाच प्रश्न विचारला आहे का, मी गेली 30-50 वर्ष कोणासाठी जगलो? नोकरी, व्यवसाय, घर, मुलं, जबाबदाऱ्या पूर्ण करत करत आपण नकळत एका चौकटीत अडकून पडलो होतो. आणि मग अचानक रिटायरमेंट येते आणि सगळी बंधनं गळून पडतात. पण खरी गंमत इथेच आहे मित्रांनो, आपण त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग करतो? बहुतांश लोक हा अमूल्य वेळ आळसात, टीव्ही समोर किंवा रिकाम्या विचारात घालवतात आणि हळूहळू मन कमकुवत होतं, डिप्रेशन घर करतं. पण मी तुम्हाला आज एक असं गुपित सांगणार आहे, या सगळ्याचा एक भन्नाट इलाज आहे. एक छोटीशी बॅग घ्या आणि निकल पडो एकट्याने सोलो ट्रिपवर. मंडळी, आयुष्यभर आपण इतरांसाठी धावलो, पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी धावण्याची. आपल्या खांद्यावरची बंधनं संपलीत, आता स्वप्नांना उडण्यासाठी पंख द्यायची वेळ आली आहे. एक छोटीशी बॅग, 2 कपडे, थोडं धैर्य आणि खूप सारी उत्सुकता, एवढंच हवं. कारण सोलो ट्रिप ही केवळ प्रवास नाही, तर आत्मशोधाची सुरुवात आहे. हिमालयाच्या कुशीत उभं राहून किंवा गंगेच्या तीरावर ध्यान करताना तुम्हाला जाणवेल, हेच खरं जीवन आहे, हीच खरी स्वातंत्र्याची ओळख आहे. म्हणूनच रिटायरमेंट नंतरचं पहिलं मोठं गिफ्ट हे तुम्ही स्वतःलाच द्या. 1 महिन्याची सोलो ट्रिप. चला, या प्रवासात पाऊल टाका आणि पहा कसा प्रत्येक क्षण तुम्हाला पुन्हा नव्यानं जिवंत करतो, नव्यानं जन्म देतो. मंडळी, रिटायरमेंट झाली की काही समस्या आपल्याला जाणवतात. कोणत्या समस्या आहेत? पहिली आहे हातात मिळालेला वेळ आणि आळस. उदाहरण घ्यायचं झालं तर शंकरराव गेली 35 वर्ष बँकेत नोकरी करत होते. रोज सकाळी 9 वाजता ऑफिस, दुपारी ठरलेली सुट्टी, संध्याकाळी घर, असं ठरलेलं जीवन. रिटायरमेंट नंतर अचानक हातात भरपूर वेळ आला. पहिल्या महिन्यात छान वाटलं, पण हळूहळू तोच वेळ आळसात जाऊ लागला. सकाळी उशिरा उठणं, टीव्ही पुढे तासनतास बसणं, दुपारी झोपणं. दिवस गेला पण समाधान काही मिळालं नाही. निरर्थक गोष्टीत वेळ खर्च होऊ लागतो. राधाबाई आधी शाळेत शिक्षिका होत्या. निवृत्तीनंतर सगळं रिकामं वाटायला लागलं. त्यांनी वेळ घालवण्यासाठी रोज सिरियल्स पाहायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्ही चालूच असे, पण दिवसाच्या शेवटी मनात पोकळी आणि उदासीनता वाढू लागली. चुकीचे आर्थिक निर्णय. रामदासरावांनी निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युटी मधले पैसे पटकन गुंतवून टाकले. एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून छोटा व्यवसाय सुरू केला, पण अनुभव नसल्यामुळं आणि योग्य प्लॅनिंग न केल्यामुळं व्यवसाय डुबला. निवृत्तीनंतरचा मोठा आर्थिक आधारच त्यामुळे डळमळीत झाला. कौटुंबिक तणाव. वसंतरावांना वाटलं की आता मी घरी असल्यामुळे घरातले निर्णय मीच घ्यावेत. मुलांच्या कामात जास्त हस्तक्षेप करू लागले, त्यामुळे घरात वारंवार वाद व्हायला लागले. कुटुंबात ताण तणाव वाढला आणि त्यांना स्वतःलाही अपराधीपणा वाटू लागला. शेवटची समस्या ही मोठी आहे, डिप्रेशनचा धोका. लक्ष्मीबाईंचं सगळं आयुष्य घर, संसार, मुलं वाढवण्यात गेलं. मुलं आता परदेशात स्थायिक झाली. रिटायरमेंट नंतर नवरा दिवसभर घरात असतो, पण आपापल्या जगात मग्न. लक्ष्मीबाई दिवसभर एकटेपणानं त्रस्त होतात. हळूहळू त्यांना नैराश्य येऊ लागलं. कुणाशी बोलायची इच्छा होत नाही. घरकाम ही ओझं वाटू लागलं. मंडळी, या सगळ्या उदाहरणात एक गोष्ट स्पष्ट दिसते, अचानक मोकळा झालेला वेळ जर योग्य प्रकारे वापरला नाही तर रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे आपलं समस्यांनी भरून जातं. यावर उपाय काय? तर सोलो ट्रिप. एकटं जाणं, स्वतःची खरी ओळख मिळवणं. कल्पना करा, आपण 61-62 वर्षांचे आहात. आयुष्यभर ऑफिस, घर, जबाबदाऱ्या यात व्यस्त होता. रिटायर झाल्यावर पहिल्यांदाच ट्रेनमध्ये किंवा फ्लाईटमध्ये एकट्याने बसलात. बाजूला तुमची बॅग आहे, डोक्यात थोडी भीती आहे, मी एकटं काय करू शकेन. पण जसा जसा प्रवास पुढे सरकतो तसं तुम्हाला जाणवतं की तुम्ही स्वतःलाच नवीन रूपात ओळखायला लागला आहात.
माझ्या ओळखीच्या काकांनी, ज्यांचं वय 65 आहे, पहिल्यांदाच उत्तराखंडची ट्रिप केली. सुरुवातीला घाबरले होते, पण ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर सूर्यास्त बघताना त्यांनी मला फोन करून सांगितलं, एक क्षण माझ्या संपूर्ण रिटायरमेंट पेक्षा मोठं गिफ्ट आहे. आता तुम्ही म्हणाल ठिकाण कोणतं निवडायचं, तर ठिकाण असं निवडा जिथे डोंगर असतील, जंगल असेल, नद्या असतील, चहाचे मळे असतील. हिमाचल प्रदेश, कांगराचे हिरवेगार चहा बागायती, शिमल्याचा मॉल रोड आणि कुठल्याशा होमस्टे मध्ये संध्याकाळी मिळालेलं गरम गरम सूप. उत्तराखंड, गढवालच्या टेकड्यावर लहानसा ट्रेक करताना मधूनच उगवलेल्या पांढऱ्या बर्फाचं दृश्य. सिक्कीम, गंगटोकच्या मॉल रोडवरून संध्याकाळी फिरताना दूरवरून दिसणारा बर्फाच्छादित कांचनजंगा पर्वत. नॉर्थ ईस्ट, मेघालयातल्या चेरापुंजीत सतत पडणारा पाऊस, धुक्याच्या पडद्याआडून दिसणारा धबधबा. असं दृश्य जिवंत स्वर्गासारखं भासवतं. एक ओळखीच्या मावशी सिक्कीमला गेल्या होत्या. गंगटोक मध्ये त्या पहिल्यांदा हॉस्टेलमध्ये राहिल्या. तिथे जर्मनी, स्पेनचे तरुण ट्रॅव्हलर्स भेटले. इंग्रजीत थोडाफार संवाद साधता साधता त्यांना इतका आत्मविश्वास वाटायला लागला की त्यांनी आठवड्याभरातच स्वतःचा मिनी ट्रेकचा ग्रुपच तयार केला. मंडळी, अशा या सोलो ट्रिप मध्ये तुम्ही कुठे राहाल? आधी आपण ज्या काही फॅमिली ट्रिप केलेल्या आहेत, आपण नोकरी व्यवसायात असताना, तेव्हा आपल्याकडे वेळ लिमिटेड असायचा. त्यामुळे मग सगळं प्लॅनिंग आपण करून जायचो की चांगल्या 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं, दिमतीला गाडी, आणि मग ती सगळी ट्रिप 3-4 दिवसात गुंडाळायची. पण आता तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे जो टाइमचा काय म्हणता येईल, मोठा एक पॅच आहे तुमच्याकडे महिनाभराचा. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे ह्या सगळ्या ज्या काही ठिकाणांना भेटी दिल्यात, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण याकडे पाहूयात. होमस्टे किंवा हॉस्टेल म्हणजे नवीन मैत्रीची सुरुवात. नवीन लोक इथे भेटतील, आयुष्याच्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल टप्प्यावरची लोक भेटतील, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक भेटतील. त्यामुळे हॉटेलपेक्षा होमस्टे मध्ये राहिलं की स्थानिक लोकांची गप्पा होतात. सकाळी त्यांच्या स्वयंपाकघरात तुम्ही डोकावून पाहू शकता आणि तिथे बनलेला काहीतरी त्यांचे लोकल जे काही नाश्त्याचा पदार्थ असेल तो खाताना तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहात. माझ्या शेजारी राहणारे जोशी काका हिमाचलच्या तीर्थन व्हॅलीत गेले होते. तिथे ते एका शेफच्या होमस्टे मध्ये राहिले. त्या शेफनं त्यांना ट्राउट मासा कसा पकडायचा, कसा भाजायचा हे शिकवलं. परतल्यावर काका हसत म्हणाले, नोकरीतल्या मीटिंग पेक्षा त्या डोंगरातील स्वयंपाक शिकणं हे जास्त मजेशीर होतं आणि मला त्याची गंमत आली. त्यांची गोष्टी टाळायच्या असतात. साधेपणातला आनंद अनुभवायचा असतो जेव्हा तुम्ही सोलो ट्रिपवर जाता. कोणत्याही महागड्या हॉटेलात पॅकेज टूर मध्ये न जाता सगळं प्लॅनिंग स्वतः करायचं. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, पण हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. छोट्या ट्रेकवर स्वतःच्या पायानं चालत वर जाणं, थंडीत हातात वाफाळता आल्याचा चहा घेणं, स्थानिक लोकांच्या कल्चरल प्रोग्राम्स, भजन कीर्तन किंवा छोट्याशा उत्सवात सहभागी होणं, याची मजा काही औरच असते. शीला काकूंनी, त्यांचं वय 63 होतं, मेघालयातल्या गावात होमस्टे मध्ये राहताना स्थानिक लोकांच्या नृत्य महोत्सवात भाग घेतला. त्यांनी त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांचा व्हिडिओ, म्हणजे तो नाच त्यांनी इतक्या उत्साहाने केला की त्याचा काढलेला व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला की गावातल्या त्या मुलांनी त्यांना दादी रॉकस्टार असंच नाव देऊन टाकलं. म्हणजे निसर्गातलं निवांत आयुष्य म्हणजे मनाची शुद्धी. हिमालयाच्या कुशीत हिरव्या गवतावर बसून योग ध्यान करणं, पहाटे सूर्योदय बघताना पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवसाची सुरुवात करणं, लहान सहान वाटणाऱ्या या गोष्टी आपल्याला आयुष्यभराचं समाधान देतात. माझ्या एका मित्राचे वडील वय वर्ष 70 उत्तराखंड मधल्या औलीला एकटे गेले होते. दररोज सकाळी ते सूर्योदयाच्या वेळी ध्यान करायचे. परतल्यावर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. औषधांनी न झालेलं बरेपण मला त्या एका महिन्याच्या ध्यानातून मिळालं. तर मित्रांनो, एकदा तरी असं स्वतःला भेटायला निघा. एका महिन्याची सोलो ट्रिप म्हणजे फक्त प्रवास नाही, तर ते आयुष्याचं रिसेट बटन आहे. फॅमिली ट्रिप ही मजेसाठी असते, पण सोलो ट्रिप ही असते आपल्या आत्म्यासाठी. या सोलो ट्रिपनं काय चमत्कार घडतात, तर पहिलं आहे आत्मशुद्धीकरण, सोल डिटॉक्स. आपण सगळे आयुष्यभर इतरांसाठी धावतो, ऑफिससाठी, कुटुंबासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पण एकदा तरी स्वतःसोबत राहणं किती वेगळं असतं हे फक्त सोलो ट्रिप शिकवते. कल्पना करा, उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्ही एकटे बसलेले आहात. तुमच्या जोडीला आहे फक्त पाण्याचा खळखळाट, मंद वारा आणि तो नाजूक असा घंटानाद. त्या क्षणी तुमचं मन शांत होतं, विचार सुसंगत होतात आणि हा अनुभव कुठलीही औषधं किंवा थेरपी देऊ शकत नाही. दुसरा चमत्कार आहे आत्मविश्वासाची उभारणी, रिबिल्डिंग ऑफ कॉन्फिडन्स. रिटायरमेंट नंतर अनेकांना वाटतं की आता माझा काय उपयोग,
पण सोलो ट्रिपवर प्रत्येक निर्णय स्वतः घ्यावा लागतो. कुठे थांबायचं, काय खायचं, कोणत्या गावी जायचं. तर सिक्कीमच्या गंगटोकमध्ये एका होमस्टेवर थांबलेल्या त्याच काकांनी सांगितलं होतं, मी पहिल्यांदा एकटाच आलो होतो, पण आता मला जाणवतं की मी अजूनही सक्षम आहे, अजूनही नवनव्या गोष्टी शिकू शकतो आणि हा आत्मविश्वास पुढच्या आयुष्यात तुमचा आधार बनतो. तिसरं आहे आरोग्य आणि ताजेपणा, हेल्थ अँड फ्रेशनेस. निसर्गाच्या सानिध्यात 30 दिवस घालवणं म्हणजे जणू शरीर मनाचं डिटॉक्स कॅम्प. हिमाचलच्या मनाली जवळचे छोटे छोटे ट्रेक जसे सोलांग व्हॅली किंवा नग्गर किल्ल्याकडे जाणारा रस्ता, हे तासाभराचे ट्रेक आपल्या फुफ्फुसात ताजी हवा भरतात, हृदय मजबूत करतात आणि झोप उत्तम लावतात. अशा अनुभवामुळे आपलं शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील सुधारतं. नवे अनुभव, नवी माणसं, न्यू एक्सपिरियन्सेस अँड कनेक्शन्स. फॅमिली ट्रिप मध्ये आपल्या भोवती फक्त आपले लोक असतात, पण सोलो ट्रिप मध्ये तुम्ही अनोळखी लोकांशी संवाद साधायला शिकता. ईशान्य भारतातील मेघालयच्या शिलाँग मधल्या होमस्टे मध्ये 70 वर्षाचे एक प्रवासी भेटले. ते जपान मधून आले होते आणि भारतीय संस्कृती शिकत होते. त्यांच्यासोबत संवाद साधताना एका मराठी आजींनी सांगितलं, मी पहिल्यांदाच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला. थोडं तोडकं मोडकं होतं, पण माझ्यातली भीती पूर्णपणे गेली आणि अशा क्षणांनी आपण वेगळे होतो. आयुष्याची नव्या दृष्टिकोनातून सुरुवात, अ फ्रेश स्टार्ट. सोलो ट्रिप ही एक प्रकारे रिसेट बटन असते. ती आपल्याला आयुष्याचा पुढचा टप्पा कसा जगायचा हे शिकवते. अरुणाचल प्रदेशच्या तवांग मठाजवळ एकटं फिरताना जेव्हा बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत तुम्ही उभे राहता, तेव्हा जाणवतं हे आयुष्य खूप विस्तारलेलं आहे, खूप मोठं आहे, अजून कितीतरी काही बघायचं आहे. अशा क्षणांनी तुम्ही 60 ते 75च्या टप्प्यात केवळ जगत नाही तर खऱ्या अर्थानं अनुभवत राहता. थोडक्यात सांगायचं झालं तर सोलो ट्रिप म्हणजे औषधांशिवायची थेरपी, शिक्षकांशिवायचं शिक्षण आणि गोंधळाशिवायचं आनंदाचं स्वातंत्र्य. मित्रांनो, रिटायरमेंट ही शेवट नाही तर आयुष्याचा नवा अध्याय आहे. हा अध्याय सुरू करण्यासाठी एकदा तरी स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. 1 महिन्याची सोलो ट्रिप ही केवळ सफर नाही तर आत्मशोधाची एक सुरुवात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर तर कराच. पण आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.